मी आहे ना यावेळेस इतकं छान ठरवलं होतं, पण ह्या लोकांनी गोंधळ घातलाच. जसं की आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो आहे त्या घरातलं, तरीसुद्धा अजून ह्या घरामध्ये, या फ्लॅटमध्ये फर्निचरचं काम सुरू आहे आणि एक साईडला क्लिनिंग सुरू आहे आणि क्लिनिंग झालेलं नाही. जवळजवळ आत्ता 6 6:15 वाजत आलेले आहेत. मी बघा स्वामींना घेऊन आतमध्ये मंदिरात आणून ठेवलेलं आहे आणि इथं पहा सगळीकडे क्लिनिंगचं काम सुरू आहे आणि इतकं डोकं खराब झालं माझं आणि काहीच करायची इच्छा नाही राहिली. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी तुम्हाला म्हणाले होते की मला सामान शिफ्ट करायचं आहे आणि मी ह्यावेळेस बऱ्यापैकी खूप छान प्लॅनिंग करून सामानाचं व्यवस्थित हे करते आहे. जसं की काल मी किचनमधलं बरंचसं सामान बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवलं होतं. काचेच्या बरण्या, काचेचे जे काही डिनर सेट वगैरे असं बरंच काय काय होतं ना, ते सगळं मी किचनमधलं सामान आधीच बॉक्समध्ये भरून ठेवलं होतं आणि मग बाकी स्टीलचं ॲल्युमिनियमचं जे काही होतं, मग ते मम्मी इथे मदतीला मला आली होती, तर मम्मी काही सामान भरत होती. त्यानंतर आम्ही बेडरूम जे आहे ते शेवट ठेवलं होतं आणि हॉलमधलं जसं की सोफ्यामधलं अंथरूण पांघरूण हे सगळं आम्हाला इथे लागणार होतं नवीन फ्लॅटवरती, कारण आज आम्ही नवीन फ्लॅटमध्ये राहणार होतो. गुरुजी येणार होते, उद्या पूजा आहे त्याच्यामुळे. सो म्हटलं की जे महत्त्वाचं किचन आणि अंथरूण झोपायचं जे सामान आहे ते आपण घेऊन जाऊया आणि जे रेग्युलर कपडे लागणार आहेत ते बेसिकली घेऊन जाऊयात आणि बाकीचं सामान जर इन केस उरलं तर ते नंतर नेता येईल अशा हिशोबाने मी सगळं प्लॅनिंग केलं होतं. पण नंतर असं लक्षात आलं की नरेंद्रनी टेम्पो जो केला होता तो बऱ्यापैकी मोठा होता, ज्यामध्ये बऱ्यापैकी सगळं सामान जाणार होतं. वॉशिंग मशीन, त्यानंतर माझं शिलाई मशीन, टेबल, अगदी म्हणजे 90% सामान हे जाणारच होतं. मग त्यानंतर असं ठरवलं गेलं की आता सगळंच सामान भरायचं. मग मी इथं बेडरूम रिकामं करायला सुरुवात केलेली आहे. तर बघा नरेंद्र इथं मला मदत करत आहे. मी फटाफट आता इथे सामान भरती आहे. आता हे सगळं मला जे कपडे आहेत ते काही नाही म्हणा एक सगळे धुवावे लागणार आहे, त्यामुळे मी त्यांचा फार विचारच केला नाही की मी ते कसे भरते काय भरते. माझ्या साड्यांना बऱ्यापैकी साड्यांना जे आहे ते कवर आहेत, माझ्या बऱ्याच ड्रेसेसला कवर आहेत, नरेंद्रच्या ओमच्या कपड्यांना कवर आहेत, बॉक्सेस आहेत. त्यामुळे जे महत्त्वाचं सामान होतं त्या सामान म्हणजे ते कपडे खराब होणार नव्हते ते मला माहिती होतं. पण जे बेसिक जे कपडे खराब होणार होते ते वॉश करून आपल्याला कबडमध्ये मला लावावेच लागणार आहे हे गृहीत धरून मग मी फटाफट सामान भरायला सुरुवात केली. जवळजवळ 1 ते 1.5 तासामध्ये घर पूर्ण रिकामं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम शेवट म्हणजे आता इथे बेसिकली जे छोटं छोटं सामान होतं, कुंड्या होत्या, त्यानंतर मी काही माझे डॉक्युमेंटची बॅग वगैरे भरली होती, माझं शिलाई मशीन होतं छोटं, हे सगळं आम्ही काही जे खराब होणारं सामान आहे ते म्हणजे थोडंसं धक्का लागला तर खराब होईल, टेम्पोत नेऊ शकणार नाही असं आम्ही कारमध्ये भरणार होतो सामान. तर एकदम शेवटी त्यांना म्हटलं कुंड्या ठेवायच्या आहेत, कारण कुंड्या ह्या एकदम शेवटी ठेवून अगदी सुरुवातीला बाहेर काढून घ्यायच्या, फुटायला नको, झाडं खराब व्हायला नको, झाडांना काहीतरी इजा व्हायला नको ह्या हिशोबाने. तर आता बऱ्यापैकी सगळं सामान आम्ही बाहेर काढलेलं आहे. सो जी बॅग आहे ती मम्मीला म्हटलं ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी डॉक्युमेंट्स आणि काही घरातली छोटी मोठी सामान होतं. त्यानंतर पाण्याची बॉटल इथूनच घेतली, कारण आता लगेच तिथे गेल्यानंतर तिथलं पाण्याची सवय लागायला थोडासा वेळ लागणार आणि जसं की तिथे पाणी असेलच, पण इथून आपलं पाणी घेतलं, दुपारचं काही जेवण होतं शिल्लक राहिलेलं तरी डब्यामध्ये वगैरे भरून घेतलं. तरी पाहू शकता बाल्कनीमध्ये वगैरे अजून बरंच सामान आहे. हॉलमध्ये पण बऱ्यापैकी सामान आहे. भरपूर सामान अजून एक 10% 20% सामान राहिलं होतं. पण आता इतकं लेट झालं होतं आणि इथून आपल्याला जायला हार्डली 15 मिनटं लागणार होते. 5-5:30 वाजत आले होते. इथून जायला आपल्याला हार्डली 15 मिनटं लागणार होतं. पण घरात जाऊन 1-2 तासामध्ये मला सगळं सामान ॲटलिस्ट किचनचं तरी सेट करायचं होतं, कारण गुरुजी येणार होते, ते 8, 8:30, 9पर्यंत येणार होते ह्या हिशोबाने. सो फायनली शेवटी मी स्वामींना घेतलं, दरवाजावरची स्वामींची नेमप्लेट काढली, त्यानंतर इथे स्वामींना घेतलं आणि आता दरवाजाला मी लॉक लावलं. गाडीमध्ये येऊन बसले. गाडीमध्ये जे बेसिक सामान होतं जसं मी तुम्हाला म्हटले ते सामान सगळं इथे घेतले. ओम टेम्पोवाल्या काकांबरोबर, म्हणजे ॲक्च्युली माझे दाजीच होते ते, त्यांच्याबरोबर गाडीत टेम्पोमध्ये बसला. मी, मम्मी आणि नरेंद्र आम्ही असं कारमध्ये बऱ्यापैकी सामान भरलं आणि इथून निघालो. सो जुन्या सोसायटीला बाय बाय करून आम्ही आता फायनली नवीन घरी शिफ्ट होतो आहे. इथे पाहू शकता गेटमध्ये आल्यानंतर इथे समोर जो टेम्पो दिसतो आहे तो आपल्या सामानाने भरलेला आहे आणि साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे. रस्त्यात बऱ्यापैकी ट्रॅफिक लागलं,
पण एक 20 मिनटामध्ये आम्ही फायनली आमच्या नवीन सोसायटीमध्ये नवीन घरी इथे पोचलेलो आहोत. इथे आल्यानंतर पटकन असं सामान उतरवून घेतलं नरेंद्रनी आणि मी घरात येऊन चेक केलं की चला म्हटलं आपण आहे ना घरामध्ये जाऊन बघूयात कितपत काय गोष्टी आवरलेल्या आहेत. तर घरामध्ये येऊन पाहिलं तर अरे बापरे, मी डोक्यालाच हात लावला. इथे अजून एक साईडला फर्निचरचं थोडंसं काम सुरू होतं. त्यानंतर हे क्लिनिंगवाले लोक होते ते एक साईडला त्यांचं क्लिनिंग करत होते. त्यांनी 2 बेडरूम क्लीन करून दरवाजे लावून ठेवले होते आणि इथे बाहेर हॉलच्या इथल्या डायनिंग एरियामध्ये इथं फर्निचरचं काम चालू आहे. आणि हॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हॉलमध्ये अजून क्लिनिंग बाकी होतं आणि किचनमधलं सुद्धा एक जण क्लिनिंग करत असं 2 जणं होते. त्यांनी केलं बऱ्यापैकी फास्ट, पण आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या नियोजनाप्रमाणे नाही झालं तर खूप चिडचिड होते. तर बऱ्यापैकी बघा फर्निचर वगैरे खूप सुंदर क्लीन केलं होतं त्यांनी मस्त. आणि जे काही हॉलमधला पसारा होता तो सगळा इथे बाहेर बघा दरवाजाच्या बाहेर काढून ठेवला होता. मुलं होती बऱ्यापैकी फर्निचरचं काम करणार, ते सगळं खाली घेऊन जाणार होती. आज आम्हाला फायनल सगळं क्लीन करून ते देणार होते आणि त्यांनी तसं करूनही दिलं. त्यानंतर पटापट सामान आणून आम्ही 2 बेडरूममध्ये ते सामान शिफ्ट करून ठेवलं. म्हटलं पूजा झाल्यानंतर ते आपल्याला अरेंज करता येईल ह्या हिशोबाने. फक्त किचनमधलं सामान मी इथे बघा किचनमध्येच काही बॉक्सेस वगैरे सगळे आणून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला लागणारे सामान वरती काढलं आम्ही. आणि जसं की गुरुजींनी सांगितलं होतं की इथं आल्यानंतर जोपर्यंत मी पूजा करत नाही किंवा त्यांच्या हाताने पूजा होत नाही गॅसची अन्नपूर्णेची, तोपर्यंत इथे स्वयंपाकाला सुरुवात करायची नाही. मग ते आले 8:30-9 पर्यंत आणि त्यांनी इथे पूजेची छान मांडामांड सुरुवात केलेली आहे करायला. आणि इथं गॅस ओट्याची सुद्धा गॅसची त्यांनी पूजा केली. आणि इथे बघा आम्ही आता चहा करून पितोय आणि आजचा स्वयंपाक मम्मीकडे होणार आहे. सो इथे माझे मम्मी पप्पा, नरेंद्रचे मम्मी पप्पा, भाऊजी सगळेजण आलेले होते आणि आम्ही फक्त घरगुती, फार पाहुणे नव्हते बोलवले, घरगुती पूजा करायची ठरली होती. तर असं सुंदर असं गुरुजींनी सगळी पूजेची आज मांडणी करून उद्या सकाळी 6, 6:30, 7 वाजता पूजेला सुरुवात होणार आहे. गुरुजींनी सगळी पूजेची मांडणी वगैरे करून घेतली. त्यानंतर ते सगळेजणं म्हणजे सासू सासरे, भाऊजी, गुरुजी, त्यांचा मुलगा असे ते सगळेजणं मम्मीकडे जेवायला गेले आणि आम्हाला इथे काम दिलं होतं. जसं की जो होम होता विटाचा बनवलेला, त्याला शेणा मातीने सारवून ठेवायचं होतं छान असं. आणि फायनली हा असा मस्त असा आम्ही होम सारवून घेतला दोघांनी. त्यानंतर साईडला सगळीकडे माती आणि बऱ्यापैकी सगळं खराब झालं होतं. झाडू मारायचा नव्हता, त्यामुळे मग मी एक ओल्या कपड्यांनी छान अशी फरशी वगैरे सगळं साईडचं सगळं क्लीन करून घेतलं. आणि इथे पूजेच्या मांडणीचं फायनल लुक हे अशा प्रकारे दिसतं. इतकी सुंदर पूजेची मांडणी केली होती. आणि त्यानंतर दरवाजावरती सुद्धा स्वामी वास्तू असं सुंदर असं गणपतीचं चित्र काढून त्यांनी दरवाजाला सुद्धा खूप छान डेकोरेट केलं होतं. आणि असा होता माझा आजचा दिवस. थोडं हेक्टिक होतं, झोपायला उशीर होणार आहे, पुन्हा सकाळी लवकर उठायचं आहे. पण काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला थोडासा त्रास तर सहन करावाच लागतात. स्वामी नेहमी म्हणतात ना, चांगलं होईल, थोडीशी वाट बघ, उशिरा का होईना पण नक्कीच तुझ्या मनासारखं होईल. आणि आत्ता फायनली माझ्या मनासारख्या खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, होत आहेत आणि त्या मी आता अनुभवत आहेत आणि त्या मला तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करायलासुद्धा नक्कीच आवडतील. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माझे येणाऱ्या पुढच्या जर्नीचे व्हिडिओ बघण्यासाठी. चला मग आजचा व्हिडिओ इतकाच. भेटूया उद्याच्या छानशा व्लॉगसोबत, उद्याच्या पूजेच्या व्लॉगसोबत. बाय.